नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। चला तर मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, नुकताच आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। तर मित्रांनो, यामध्ये असलेल्या सर्व महिलांना 1500 रुपये प्रति महिना अशी रक्कम त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे। परंतु अनेक अशा महिला आहेत ज्यांच्या आधार कार्डला एकपेक्षा जास्त बँक अकाउंट लिंक आहे। तर नेमके कोणत्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील, हे कशा प्रकारे चेक करायचे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व पुढे सांगण्यात येणाऱ्या सर्व स्टेप नक्की तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या समजण्यात येईल। चेक करण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला myAadhar.uidi.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि मित्रांनो, वेबसाईट पूर्णपणे लोड झाल्यानंतर येथे तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल। तेथे तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला आधार नंबर टाका असं सांगण्यात येईल। तुम्हाला तिथे आधार नंबर प्रविष्ट करायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चर कोड टाकून OTP वरती क्लिक करायचा आहे। नंतर आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि नंतर लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल, तुम्हाला त्याखाली घ्यायचं आहे आणि बँक सीडिंग स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला येथे दिसेल तुमचा जो आधार कार्ड आहे त्याला कोणती बँक अकाउंट लिंक आहे। येथे तुम्हाला त्या आधारला बँक अकाउंट लिंक आहे त्या बँकेचं नाव इथे तुम्हाला दिसण्यात येईल आणि खालील दिसलेल्या बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असून गरजेचे आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे महत्त्वाची माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच माहिती आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू। धन्यवाद।